नमस्कार, मी मेघराज राजे भोसले, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ. मित्रांनो, अनेक कलावंत असे असतात, की जे खरंच समाजासाठी काम करत असतात. ते कलावंत म्हणून चांगले असतात. त्याचबरोबर ते एक माणूस म्हणून सुद्धा चांगले असतात. पण विजय पाटकर नावाचा कलंक आपला जो इंडस्ट्रीला आहे, तो अभिनेत्यामध्ये तर कच्चा आहेच आहे. परंतु लबाडीमध्ये एक नंबर आहे. आज ज्या प्रकारे त्यांनी माझ्यावर आरोप केले, मी सुद्धा गेली 30 वर्ष इंडस्ट्रीत काम करतोय. 1995 साली पहिलं प्रोडक्शन झालंय. कुठल्याही मोठ्या घरातनं डायरेक्ट वरून आलेलं नाहीये. सातत्याने रंगभूमीवर असेल, लोककला असेल, नाटक असेल, सीरियल असेल, सिनेमा असेल, चांगले-चांगले निर्मिती, कॉर्पोरेट इव्हेंट असेल, 15 राज्यामधलं माझा सेटअप असेल, कोका-कोला सारख्याचा नॅशनल वेंडर असेल, असे असंख्य प्रकार करून मी चित्रपट महामंडळाचा अध्यक्ष झालोय. परंतु हा हरामखोर विजय पाटकर, ज्याने त्याच्या 1 वर्षाच्या कारकिर्दीत फक्त स्वतःला 5 चित्रपट मिळवले, अनुदान देतो म्हणून लोकांना फसवलं. ते निर्माते माझ्याकडे येतात. एखाद्या दिग्दर्शकाने निर्माता आणला, तर तो निर्माता पळवणारा हा विजय पाटकर, जो आपल्या जनरल बॉडीमधून पळपुटा अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध झाला. ज्याने 10,75,000च्या भ्रष्टाचारामध्ये चॅरिटी त्याला दोषी ठरवले. हायकोर्टामध्ये गेला, तिथेही त्याला पैसे भरायला लावले. आणि तो मला शिकवतोय, की मेघराज भोसले असा आहे. माझी चूक आहे, कारण मी नम्र आहे. मी सांस्कृतिक घरातला आहे. खानदानी राजे भोसले. माझ्या अवकातीवर आलो, तो पाटकर तुझं बघू काय करायचं ते. परंतु माझे संस्कार आहेत. माझे आई वडील परमार्थिक आहेत. ते माळकरी आहेत. म्हणून माझे संस्कार आहेत. तू सांगतो मला फॉर्म भरून दिले नाही. 19, 20, 21, 22ला 60 लोकांनी फॉर्म भरला. आमचे 17 उमेदवार आहेत. राहिलेले 40 विरोधी पक्षवाल्यांनी फॉर्म भरला. त्यांना कुणी अडवलं नाही. तुझ्यात फॉर्म भरायची ताकदच नव्हती. तू घाबरला होता. तुझा पराभव बरोबर होता आणि मुंबईतल्या लोकांनी आता तुला झापलं. तू महामंडळ बचाव, मुंबई एकी अशा नावाने सतत गेली 10 वर्ष मला त्रास देतोय. हे इलेक्शन पुढे जाण्यामागचं तूच कारणी आहे. आणि अचानक मध्ये इलेक्शन लावणं, जे 10 जूनला त्याचा निकाल होणार होता, की 10 जूनला 45,000 अवर्ग सभासदांना मतदानाचा अधिकार मिळणार होता. ते होत असताना तू अचानक काही लोकांना मॅनेज करून इलेक्शन लादलं. पण ते इलेक्शन लादलं आणि शेवटच्या क्षणी तुझ्यावरचं वातावरण बिघडलं. लोकांना कळलं की अरे याची फसवणूक आहे, याची महामंडळ बचाव वगैरे काही नव्हतं. इलेक्शनच्या आधी 1 महिन्यात कशी यांना जाग आली? 10 वर्ष कुठं होते पाटकर? स्वतःच्या 2.5 वर्ष कारकीर्दीत काय काम केलं? स्वतः त्याच्या आधी 5 वर्ष संचालक होता, काय काम केलं? तुम्ही मला शिकवता, खोटं सांगता की महामंडळ प्रशासक आहे. महामंडळाचा अजून सुद्धा विद्यमान अध्यक्ष मेघराज राजे भोसलेच आहे. आणि पुढचा सुद्धा 8 जूनला अध्यक्ष मीच होणार आहे, कारण मला खात्री. कारण या पाटकरच्या मागे कुणी नाही, पण आमच्या बरोबर विजय आहे. अशा या खोट्या माणसाला मुंबईकरांनी नाकारले, महाराष्ट्राने नाकारले. लबाडी करणं, स्वतः एखादी सुपारी घ्यायची, त्याची बिलं महामंडळात लावायची, अशी करायचं. सुपारीवाल्याकडनं लॉजिंगचं बिल घ्यायचं, खाण्याचं बिल घ्यायचं, महामंडळाची बिलं लावायची, दारूच्या पार्ट्या करायच्या आणि 57 लाखाचा इव्हेंट महामंडळाचा करायचा. त्या 10-75चा भ्रष्टाचार पाटकरनी केला, ज्यात दोषी आढळला. तर हे सगळं कटकारस्थान आहे. इलेक्शन लावणं, ते 3,500 लोकांमध्ये मी भांडलो. 25,000 लोकांसाठी माझी हायकोर्टची तारीख होती. 10 तारखेला निकाल आमच्या बाजूने लागणार होता. हे सगळ्या लोकांना हिरावून घेतलं. आता ते लोक वैतागले की ह्या पाटकरमुळे आपली बचाव समिती आणि यामध्ये राजकारण झालं. आणि हे करत असताना इलेक्शन लादलं गेलं, पण आम्ही घाबरलो नाही. या 3,400 मध्ये सुद्धा आम्ही पॅनल तयार केला आणि सर्वांशीच बोललो मी. मी परवा फॉर्म भरत असताना पितांबर काळे रणदिवे आले, त्यावेळेस मी त्यांच्या पाया पडलो. त्यांचा आशीर्वाद घेऊन फॉर्म भरला. आमचे सुशांत शेलार होते, सर्वजण होते. त्यांनी फॉर्म भरताना रणदिवे पितांबर काळेंचा आशीर्वाद घेतला. ते आता सध्या आमच्या विरोधात उभा आहेत. आम्हीही केलं. हा खोटारडा माणूस सांगतोय मला फॉर्म भरून दिला नाही. कोण होते तिथं? कुठले मंत्री होते? कुठला ओएसडी होता? काही सांगायचं, दिशाभूल करायची, ते चालणार नाही. नीलम शिर्के या अभिनेत्री आहेत. आम्हाला अभिनेत्रीसाठी आम्ही सर्वांशीच संपर्क साधला होता. त्यात नीलमताईंशी साधला. त्या तयार झाल्या, त्या आल्या. लगेच याचं राजकारणाची संमत, दमदाटीची संमत. पाटकर, हे चुकीचं आहे आणि फक्त तुमचा पराभव होणारच होता. त्यामुळे फॉर्म भरला नाही. 60 लोकांनी फॉर्म भरला आणि तुमच्या फॉर्मला कशी अडचण येते? त्यामुळे खोटे आरोप सोडा. 10 वर्षात आम्ही जी कामं केली आहेत, 5-5 कोटीचे ऑफिसेस विकत घेतले, 3 ठिकाणी ऑफिसेस झाल्या, प्रॉपर्टी झाल्या, लोकांना मदत केली, हे लोकांना माहिती आहे. तेव्हा असं काही ते दिशाभूल करणारं, खोटा अभिनय करणं, आरडाओरडा करू, यात काय होणार नाही. दम असता तर फॉर्म भरला असता आणि तुम्हाला 7 तारखेला
दाखवलं असतं की मेघराज भोसले कोण आहे. तुम्ही मला किती खालच्या पाठीवर बोला, मी तुमचा रिस्पेक्टच करणार, परंतु मी जर माझ्या याच्यावर आलो तर परत मला माफ करा. धन्यवाद.